शिवराज भूषण प्रकरण पहिलं. मी जिजा. लेखक कवी भूषण. सादरीकरण डॉक्टर भूषण शानभाग. मी जिजा भाग 10वा. गाव म्हटलं की भांडणं आलीच आणि भांडण म्हटलं की खटले कच्चे होणारच. पंत स्वतः अशा खटल्यांचा निवाडा करीत. शिवबाला बाजूला बसवलेलं असे. कुठल्या प्रसंगी काय निर्णय दिला आणि तसा तो का दिला हे पंत नंतर समजावून सांगत. लक्षात ठेवा राजे, कोणावरही अन्याय होत असेल तर त्याला न्याय मिळवून द्यायची जबाबदारी राजाची असते. आणि जर एखादा राजा असं करत नसेल तर जनतेचा त्याच्यावरचा विश्वास उडतो. जनता आहे तरच राजा आहे, कधीही विसरू नका. पुण्यात येण्याच्या पूर्वी न्याय असा नव्हताच. गावोगाव काजी होते. काजी देईल तो न्याय. मग अनेक वेळा जो जास्त पैसे देईल त्याच्या बाजूचा न्याय असायचा. पंतांनी काजीनं हाकलून दिलं. न्यायाची कचेरी लाल महालात हलवली. तिथे लोकांची गाऱ्हाणी फिर्यादी ऐकून स्वतः न्याय करायचे. शिवबा जसा मोठा व्हायला लागला तसं पंत त्यालाही बाजूला बसवून घ्यायला लागले. न्याय मनसुबी निवाडे शिवबाच्या समोर व्हायचे. आता आसवलीची गोष्ट. तिथला पाटील होता दमाजी ढमाळ. त्याचा भाऊ दत्ताजी. दत्ताजीनं दमाजीचा खून केला. का? पाटीलकीसाठी. दाद नाही, फिर्याद नाही. दमाजीची बायको रुपाऊ, तिला 2 मुलं, जानोजी आणि सूर्याजी. कशी बसली आपल्या लहानग्यांना घेऊन पळाली. कायमची दहशत. भाऊबंद कधीही तिचा आणि तिच्या मुलांचा खून पाडतील. दत्ताजी पाटील मुजोर. लोकांमध्ये अशी काही भीती पसरवली होती, कोणी तोंड उघडायला तयार नाही. करता करता रुपाऊ म्हातारी झाली. थोरला मुलगा जानोजी, त्याला हिंमत नव्हती. पण धाकटा सूर्याजी, तो मात्र चिडून उठला होता. भावाला म्हणायचा, अरे आपल्यावर अन्याय झाला रे, परत मिळवूया की आपली पाटीलकी. आपल्या आईला म्हातारपणी तरी मानानं जगू दे. पण जानोजीचे पाय लटपटायचे. सूर्याजी शेवटी उठला. सरळ दत्ताजी बरोबर लढाई करायची त्याची ताकद नव्हती. उठला आणि गेला बंगळूरला स्वारींकडे. कारण आसवली गाव स्वारींच्या जहागिरीत येत होता. सूर्याजीनं फिर्याद मांडली. स्वारींनी ताबडतोब एक पत्र लिहिलं आणि त्याला पुण्याला पाठवलं. त्याला सांगितलं, पुण्याला दादोजी पंत आहेत, ते निवाडा करतील. सूर्याजी म्हातारे आईला घेऊन कचेरीत आला. स्वारींनी दिलेला कागद दादोजी पंतांना दिला. लिहिलं होतं, यांचा मारा झाला, चौकशी करा. पंतांनी ताबडतोब आसवलीला हशम पाठवले. दत्ताजी आणि त्याचा मुलगा संभाजी दोघांना हजर केलं. फिर्याद उभी राहिली. गोत पंचायतीसमोर चौकशी झाली आणि निवाडा झाला. रुपाऊच्या हक्काची पाटीलकी तिच्या पदरात घातली. जवळजवळ 20 वर्षांनी तिला न्याय मिळाला. गोत पंचायत कशी मांडली, चौकशी कशी केली, सगळं शिवबा बघत होता. निवाडे करताना पंत अनेकदा गोतसभा भरवायचे. गोतसभेच्या विचारांनी निर्णय देत. कधी कधी जिथे गोतसभा नीट न्याय देत नाहीये असं वाटत असेल त्याची निष्पक्ष चौकशी व्हायची. कितीतरी लोक न्याय मिळवून सुखी झाले. आता रत्नोजी जाधव, त्यानं एका गरीबाची हत्या रपळवली. ढाल, खंजीर, तलवार. तो गरीब बिचारा संभाजी कोळी हात जोडून हजर झाला. पंतांनी गोतसभा भरवली, रत्नोजीला दंड केला आणि ती रक्कम संभाजीला द्यायला लावली. रत्नोजी म्हणाला, माझ्याकडे पैसे नाहीत. पंतांनी वतन गहाण टाकायला लावून दंड वसूल केला. जाधव घराण्यातला असल्यानं रत्नोजी माझ्या माहेराशी संबंध सांगायला लागला, पण त्याचा उपयोग झाला नाही. न्याय सर्वांना सारखाच. पण गावोगावचे देशमुख पाटील ऐकतच असं नाही. फुलाजी नाईक शेळमकर पंतांनी केलेल्या न्यायाला मानेना. कितीतरी मध्यस्थांच्या मार्फत समजवण्याचे प्रयत्न केले, पण त्याला ऐकायचंच नव्हतं. एक दिवस पंतांनी त्याला हशम पाठवून पकडून आणलं आणि स्वतःच्या हातात बांबू घेऊन झोडपून काढला. कठोर उपाय करावेच लागत होते. अशा योजनामुळे लवकरच लोकांना पंतांचं ऐकणं भाग पडायला लागलं. असाच एक नाठा देशमुख म्हणजे कृष्णाजी नाईक बांदल. बांदल जबरदस्तीनं स्वतः कर वसूल करायला लागला. तक्रारी सुरू झाल्या. पंतांनी त्याला तसं न करण्याबद्दल खूप वेळा सांगितलं, पण त्याची मस्ती जिरेना. एक दिवस पंत मावळामध्ये फिरत असताना त्यानं रात्री हल्ला केला आणि पंतांच्या घोड्याची शेपटी छाटून टाकली. पंतांनी कृष्णाजीला पकडून कोंढाण्यावरती आणलं. खूप समजावलं, पण तो ऐकेना. उलट जापसाल करायला लागला. आता मात्र पंत चिडले. त्यांनी कृष्णाजीचे हात आणि पाय कलम करून टाकले. मात्र या घटनेमुळे आणखी एक फायदा झाला. कृष्णाजीच्या उलट सुलट जापसालामध्ये ही घोडी तुमची कशावरून, असा एक प्रश्न त्यानं विचारला होता. आपली घोडी ओळखण्यासाठी काहीतरी खूण गरजेची होती.
स्वारींच्याकडे बंगळूरला घोड्यांच्या फऱ्यावर तापल्या मुदीनं एक चौकोनी चिन्हाचा डाग देत. त्यामुळे ही घोडी भोसल्यांची असं सहज ओळखता येत असे. तेच चिन्ह इथंही कायम करायचं ठरलं. पागेमधल्या आपल्या घोड्यांच्या उजव्या फऱ्यावर एक चौकोनाच्या आकाराचा डाग द्यायचा हे निश्चित केलं. त्यामुळे भोसल्यांची पागा सहज ओळखता यायला लागली. जसजसे शिवबाला पंख फुटायला लागले तसतशी त्याची चौकस बुद्धी त्याला स्वस्थ बसू देईनशी झाली. "अहोसाहेब, आज आम्ही गुंजन मावळात जाऊ, बरोबर खंडोजी येसाची बाजी पण आहेत. आज शिवापूरला जाऊ, आज खेडेपाड्याला जाऊ, रोजच कुठे ना कुठे त्याला जायचं असे. त्याच्याबरोबर कायम त्याचे मित्र असत. पुण्यातली आणि आजूबाजूची गावातली मुलं त्याच्या बरोबर खेळत. मी त्याला कधी नाही म्हणत नसे. जिथं कुठं जाईल तिथं बरोबर हत्यारी स्वार मात्र असायचे. पंतांनी खेडला पण एक वाडा उठवला होता. तिथं पेठ बसवून शिवापूर नाव ठेवलं होतं. तिथे जायला शिवबाला खूपच आवडे. तिथे जवळच स्वारींच्या नावानं पंतांनी आमराया पण लावल्या होत्या. मला कुठेही जायचं तर मेण्याची व्यवस्था होतीच. शिवबा मात्र सगळीकडे घोड्यावरच असे. एकदा टाच मारून उधळलं की किती वेळानंतर परत येईल याचा काहीही नेम नसायचा. म्हणूनच पंतांनी सुभानजी आणि सुलतानजी या दोघांना सतत शिवबा बरोबर राहायला सांगितलं होतं. त्याचबरोबर मी सुद्धा त्याला एक गोष्ट बजावली होती. कधीही कितीही उशीर झाला, कुठेही थांबणं गरजेचं झालं तरीही त्यानं पुण्याला तसं स्वार धाडून कळवलं पाहिजे. या परवानगीनंतर तर शिवबा आणखीनच जास्त वेळ मुलखात फिरू लागला. गावोगाव फिरताना यांच्यामुळे गावकऱ्यांना दोषीच लागत नाही हे मला पाहावं लागेल. शिवबा बरोबर जाणाऱ्या स्वारांना शिधा काढून द्यावा लागेल. शिवबा मला सांगे, "अहो साहेब, कशाला शिधा वगैरे देता, जातो तिथे सोय होतेच." पण मी त्याला समजावलं. म्हटलं, "राजे, एका राजाची एक वेळची जेवायची सोय करायची तर त्यासाठी किती गरिबांना उपाशी राहावं लागेल याचा विचार करा. ते तुम्हाला चालेल का बघा." मग त्यानं शिधा न नेण्याचा हेका कधीच धरला नाही. पंतांनी सर्व जहागिरीत कायदे लागू केले. चोर, गुंड, पाळेगार यांच्या बंदोबस्तासाठी कडक नियम केले. चोरा चिलटांचे हात तोडून जरब बसवले. त्याचबरोबर जंगली जनावरांचा पण उपद्रव होता. लांडगे, कोल्हे, तरस माणसाला बेईनाशी झाली होती. एकट्या दुकट्या बाई बापडीला बघून पाठलाग करत डासा करायला कमी करत नसत. पंतांनी यावर नामी उपाय योजला. जो कोणी लांडगा, कोल्हा, तरस मारून शेपटी आणून देईल त्याला रोख इनाम ठेवलं. 4-6 महिन्यातच लांडग्या तरसांचा उपद्रव कमी झाला. एक दिवस गंगाबाई, दादोजी पंतांच्या पत्नी, रडत रडत धावतच आहे. "राणी साहेब, लवकर चला, लवकर चला," ओरडा करू लागल्या. काय झालं म्हणून विचारल्यावर म्हणाल्या की पंत स्वतःचा हात तोडायला निघाले. थोडस धावतच मीही त्यांच्या मागून गेले. पाहते तर काय, पंतांनी एक हत्यारी शिपाई बोलवून त्याला आपला हात तोडायला सांगितले. तो बिचारा थरथर कापत होता, तलवार चालवायला तयार नव्हता. पंत त्याच्यावर आवाज चढवत होते, दिलेली आज्ञा पाळायला सांगत होते. मी पुढे झाल्यावर त्यांचा आवेश जरासा ओसरला. एकीकडे रडणं पण चालूच होतं. काय झालं म्हणून विचारल्यावर म्हणाले, "राणी साहेब, या दादोजीनं आज चोरी केली म्हणून मी त्याला चोरीची शिक्षा फरमावली. आपल्या जहागिरीत चोरीची शिक्षा म्हणून आपण चोराचे हात तोडतो. म्हणूनच या दादोजीचा हात आज तुटलाच पाहिजे." "कसली चोरी? पण तर नेमकं काय झालं, जरा नीट सांगाल का?" मी थोडा आवाज चढवला. त्यांच्या रडत रडत बोलण्यातून शेवटी मला असं समजलं की शिवापूरच्या आंब्याच्या बागेत त्यांनी चुकून झाडावरचा एक पिकलेला आंबा तोडला. आपलं हे कृत्य ही चोरीच आहे असं ठरवून त्यांनी आपला हात कापला जावा अशी आज्ञा दिली होती. कोणाचंही काहीही ऐकून घ्यायची त्यांची तयारी नव्हती. शेवटी मीच मध्यस्थी केली. त्यांना म्हटलं, "पंत, आमराई कोणाची?" तर "महाराज साहेबांची." "तुम्ही त्यांचे विश्वस्त आहात. सध्या स्वारी इथं नसली तरी मी त्या आमराईची मालकीण इथं आहे. तुमचं कृत्य ही माझ्या हिशोबात चोरी नाही. त्यातून हे जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही जेव्हा स्वारींना भेटाल तेव्हा ते ठरवतील ही चोरी होते की नाही ते. तेव्हा स्वारी काय तो निर्णय घेईपर्यंत तुम्ही चोर ठरत नाही. तोपर्यंत तुमचा हात कापता येणार नाही ही माझी आज्ञा आहे." कसे बसे ते शेवटी शांत झाले. शांत झाले कसले, झाल्यासारखे वाटले. दुसऱ्या दिवशी कचेरीत आले तर अंगरख्याची उजवी बाहीच काढून टाकलेली. "हे काय?" म्हणून कोणी विचारलं तर म्हणाले, "मला जरी राणी साहेबांनी काहीही सांगितलं असलं तरी मी चोरीचा संशयित आहे आणि म्हणून महाराज साहेब काय तो निर्णय घेईपर्यंत असाच एक बाईचा अंगरखा वापरणार." यावर आता कोण आणि काय बोलणार. अनेक बाबतीत राजे नेहमी विचार विमर्श करीत. मला, सोमोपंतांना, दादोजींना.
काही ना काही विचारत. विशेषतः सोनोपंत डबीरांसोबत त्यांची जी चर्चा चाले त्यातून राजे खूपच शिकत गेले. ही गोष्ट इथेच पुरे. पुढची गोष्ट ऐकूया.